माहेरवाशिणींसाठी अधिक महिना हा खूपच कौतुकाचा आणि सरप्रायझिंग असतो. खरे कौतुक तर जावयाचेच असते, पण जावयासोबत लेकीला सुद्धा छान छान नवीन साडी, जोडव्या भेटतात. मावशीकडे सुरू झालेला हा कार्यक्रम नंतर मग काकीकडे, मग आईकडे, असं सगळीकडे झाला. आम्हा ननंदा भावजयांच्या तर ह्याच गप्पा. आपल्याला हे सगळं जमेल का? हे सगळं करताना घरातील अगदी सगळ्यांची मदत होते. भाचे कंपनी तर अगदी पुढेच असतात. आणि यांना कितीही सांगितलं की बास आता आमचं काय वय आहे का? कितव्यांदा करताय तुम्ही हे सर्व? म्हणजे पहा ना, आता आमच्या लग्नालाच 25 वर्ष होत आली. म्हणजे 7 ते 8 वेळा तर आमचे हे अधिक महिन्याचे कार्यक्रम झाले. पण आमचं कोणाचंही काहीही न ऐकता वयानुसार आलेली सर्व दुखणी सांभाळून अगदी उत्साहाने हे सर्व कार्यक्रम पार पाडतच असतात. मावशीने मस्त पनीरची भाजी केली होती, तर काकीने व्हेज कोरमा आणि आईने पुरणपोळी. हां, पण आमरस मात्र तिघींकडे कॉमन होता. ताटामध्ये भोवतीने 33 अनारसे असे छान मांडलेले असतात. मध्ये तो तांब्याचा किंवा पितळ्याचा तुपाच्या वातीने भिजलेला तो दिवा, जावयाला केलेला आहेर. किती छान प्रथा असतात आपल्याकडे. या निमित्ताने कौतुक करण्यासाठी एक निमित्त मिळतं. शेवटी भावना व्यक्त होणं महत्त्वाचं. आता हेच पहा ना, आपल्या परंपरेमध्ये स्त्रियांना सजण्यासाठी, नटण्या-मुरडण्यासाठी किती सण आहेत. जवळजवळ सर्वच सण हे फिमेल फोकस्ड आहेत. म्हणजे स्त्रियांकरता स्त्रियांकडूनच केले जाणारे. पण हा एकच असा मला वाटतं सण आहे जो खास जावयांसाठी असतो. मग अशातच कोणीतरी खट्याळपणा करत आईची कोणी मैत्रीण किंवा घरातीलच कोणीतरी विचारतंच, काय मग जावयाला धोंडे खायला दिले का? कशी आहे ना गंमत? पण काहीही असो, या निमित्ताने लेकी सुना एकत्र येतात. छान छान पदार्थांनी भरलेलं ते ताट, ताटाभोवती रांगोळी, फुलांची आरास, खूप छान वाटतं. आता इथेच पहा ना, आईने आम्हाला ओवाळलं आणि मग पप्पा आले आणि पप्पांना आईने जे इन्स्ट्रक्शन दिले ना, ते पाहून आम्हाला तर खूपच हसू आलं. कुंकू कोणत्या बोटाने लावायचं, जावयाचे पाय कसे धुवायचे, अहो आता पाणी घाला, अहो आता पायावर दूध होता, अहो ते रुमालाने पुसा, हळद कुंकू लावलं का? तुमच्याही घरी असंच होत असेल ना? आई काय सोडत नाही. मग मी पण पप्पांची थोडी गंमत केली. म्हटलं, पप्पा टीचर आठवल्या का? सगळ्यांच्याच आयांची मात्र महिनाभर तयारी चालत असणार. अगदी ते अनारसे करण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत सर्व स्वतःच बघतात. आईला दरवेळेस मी सांगते, अगं अनारसे विकत आणत जा, नको करूस. पण आई ती आईच ऐकणार थोडी. नाही, ती प्रथा असते, ते आईने हातानेच करून घालायचे असतात. तुमची पण आई असं करत असेल ना? आता पहा, घरातले सगळेजण जेवायला बसलेत, पण दिवसभर काम करूनही न थकता आता सर्वांना काय हवं नको ते आई विचारणारच. मी माझ्याकडे झालेला अधिक महिन्याचा कार्यक्रम मी तुम्हाला सांगितला. आता तुम्हीही कमेंट करून सांगा की तुम्ही कसा अधिक महिना साजरा केला. ही पहा, इथे मध्ये आमची छकुली कशी बसली आहे, छान छान. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे पहा, आता मी बसने पुन्हा घरी चालली आहे. स्वामी समर्थ बाबा आहेत बरं का माझ्यासोबत.